सो आता आपण बघूया हार्ट फेलियर. आता हार्ट फेलियर म्हणजे काय, नावरून कळतं. ह्यात हार्टचं फंक्शनिंग बिघडतं. हार्ट जे नॉर्मल फंक्शन करते की हार्ट पंप करते आणि त्यामुळे ब्लड आपल्या सगळ्या बॉडीच्या सेल्सपर्यंत जात आहे. आता हे जे नॉर्मल फंक्शनिंग आहे हे बिघडतं, त्याला आपण म्हणतो हार्ट फेलियर. सो हार्ट फेलियर म्हणजे हार्ट प्रॉपरली फंक्शन करत नाही, त्याचं नॉर्मली जे काम आहे ते करायला हार्ट गणतं इज हार्ट फेलियर, ज्याला आपण म्हणतो कार्डियक फेलियर. आता आपण डेफिनेशन बघूया. इथे काय सांगितलं आहे, हार्ट फेल्स टू गिव्ह सफिशियंट कार्डियक आउटपुट टू फुलफिल द नीड्स ऑफ द बॉडी. आता आपण हेच सांगितलं, आता सेल्सला एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ ब्लड एक्सपेक्टेड आहे, म्हणजे त्यातून ऑक्सिजन येईल, पण तेवढं त्यांना ब्लड भेटलं नाही. हार्ट नीट पंपच करू शकत नाही, त्यामुळे ते ब्लड तिथपर्यंत पोहोचतच नाही आहे सेल्सपर्यंत. ह्या घोटाळ्याला आपण म्हणतो कार्डियक फेलियर. सो कार्डियक फेलियरमध्ये काय होतं आहे की हार्ट इनफ अमाऊंट ऑफ कार्डियक आउटपुट जनरेट करू शकत नाही आहे, त्यामुळे आपल्या बॉडीच्या सेल्सचे जे नीड्स आहेत ते फुलफिल होत नाही आहेत. सो इथे हार्ट फेल्स टू गिव्ह सफिशियंट अमाऊंट ऑफ कार्डियक आउटपुट टू फुलफिल द नीड्स ऑफ द बॉडी. आणि हा सगळा जो घोटाळा होतोय तो व्हेंट्रिक्युलर फंक्शन बिघडल्यामुळे होते. सो यात रूट कॉज काय आहे की व्हेंट्रिक्युलर फंक्शनमध्ये डिस्टर्बन्स येतो आणि त्यामुळे हार्ट नीट पंप करू शकत नाही आहे, त्यामुळे आपल्या जे बॉडीचे सेल्स आहेत त्यांच्यामध्ये इनफ अमाऊंट ऑफ ब्लड पोचत नाही आहे. आता ह्याचं पॅथोफिजिओलॉजी बघून घेऊया. त्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर लॉंग स्टँडिंग HTNचा पेशंट असेल किंवा मग इल ट्रीटेड HTNचा पेशंट असेल, अशा केसमध्ये पुढे जाऊन आता सारखंच त्यांचा BP हाय राहतोय, त्यांनी ट्रीटमेंट पण घेतली नाही किंवा ट्रीटमेंट चालू आहे पण तो कमीच होत नाही, अशा केसमध्ये कधी कधी पुढे जाऊन त्या पेशंटमध्ये लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होती. मग लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी नंतर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेलियर होतं आणि लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेलियरमुळेच पुढे जाऊन आपलं हे CCF होतं. आता हे कसं होतं ते आपण बघूया. पहिलं आपण सांगितलं की जर इल ट्रीटेड हायपरटेन्शन असेल किंवा लॉंग स्टँडिंग हायपरटेन्शन असेल, अशा केसमध्ये आता एवढा BP वाढला आहे, हार्ट किती जोरात 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 पंप करतो आहे आणि आपल्याकडे एक रबर असेल, रबर सारखा ओढला 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 सोडला ओढला सोडला असं असं करून करून एका पॉईंटनंतर त्याची इलॅस्टिसिटी जाते आणि तो मग मोठ्याच साईजचा होऊन जातो. तसंच आपले जे लेफ्ट व्हेंट्रिकल्स आहेत ते एवढं फास्ट पंप 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 एवढं फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन करून 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 एका पॉईंटनंतर त्याची इलॅस्टिसिटी कमी होती. सो हार्टच्या मसल्सची इलॅस्टिसिटी कमी होती आणि जर इलॅस्टिसिटी कमी झाली तर मसल्स डायलेट होणार, जसं रबरचं होतं, रबरसारखा ओढून ताणून एका पॉईंटनंतर तो लूज होऊन जातो. तसंच हार्टचे मसल्स पण डायलेट होतात, ज्याला आपण म्हणतो हायपरट्रॉफी होती. सो लॉंग स्टँडिंग हायपरटेन्शन किंवा इल ट्रीटेड हायपरटेन्शन ह्याच्या केसमध्ये त्या फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शनमुळे कंटिन्युअस ते कॉन्ट्रॅक्टलास एवढ्या फास्ट रेटने झाल्यामुळे जे आपले हार्ट मसल्स आहेत त्याची इलॅस्टिसिटी कमी होते, त्यामुळे ते डायलेट होतात, त्यामुळे हायपरट्रॉफी होती. ह्याला आपण म्हणतो लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी. आणि लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी जर ट्रीट केली नाही तर आता मुळातच त्याची साईज वाढली आहे, मग त्याचं फंक्शनिंग पण हॅम्पर होणार. सो त्यामुळे पेशंट जातो मग लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेलियरमध्ये. आता जर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेलियरमध्ये गेला मग व्हेंट्रिकल पंप करू शकणार आहे का? नाही. मग ते व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट पण होत नाही, रिलॅक्स पण होत नाही, त्यामुळे जे ब्लड आहे ते आवर्टामधून पुढे पुशच केलं जात नाही, सगळं ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलमध्येच साठून राहतं. आणि हे का होतं आहे, कारण लेफ्ट व्हेंट्रिकलची पहिले आता हायपरट्रॉफी झाली, नंतर फेलियरच झालं आहे, त्यामुळे त्याचं फंक्शनिंग सगळं जातं, त्याला काम करताच येत नाही, त्याला पंप करता येत नाही, त्याला कॉन्ट्रॅक्ट होता येत नाही, त्यामुळे ब्लड सगळं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्येच साठून राहतं. मग आता जे लेफ्ट एट्रियममधून ब्लड येते ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये साठत जाणार, मग एका पॉईंटनंतर लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये कंजेशन येणार, त्यानंतर मग आता लेफ्ट एट्रियाची बारी, मग त्यात ब्लड साठत जाणार, सो लेफ्ट एट्रियामध्ये कंजेशन येणार. मग त्यानंतर त्याच्या बाजूला काय असतं, त्यात ब्लड कुठून येते, पल्मनरी वेन्समधून, सो मग पल्मनरी वेन्समध्ये पण कंजेशन होणार. मग त्या पुढे काय तिकडे लंग्स येते, लंग्समध्ये पण कंजेशन होणार. मग लंग्स आणि हार्टला कनेक्ट करणारं या साईडला काय, पल्मनरी आर्टरी, मग पल्मनरी आर्टरीमध्ये कंजेशन होणार, मग ती येणार आणि राईट व्हेंट्रिकलमध्ये कंजेशन होणार, राईट एट्रियामध्ये कंजेशन होणार आणि मग राईट एट्रियामध्ये झालं की आपलं वेना केवा, सुपिरियर इन्फिरियर, माखी बॉडी, असं सगळीकडे ऑल ओव्हर द बॉडी ब्लडचं कंजेशन होतं. आणि हार्टमध्ये बघा ना, प्रत्येक पार्टमध्ये कंजेशन झालं आहे, त्यामुळे हार्ट एवढं सुजून जातं की ते असं बूट शेप्ड दिसतं. सो CCFच्या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, बूट शेप्ड हार्ट असतं, ह्यालाच आपण म्हणतो DCMP, दॅट इज डायलेटेड कार्डियक मायोपॅथी. त्यामध्ये सगळंच डायलेट होऊन जातं कारण सगळीकडे कंजेशन झालं आहे. सो आपलं जे CCF आहे त्यात आपलं हार्ट असतं बूट शेप्ड हार्ट
आणि ह्यालाच आपण म्हणतो DCMP, दॅट इज डायलेटेड कार्डियक मायोपॅथी. आणि इथे आपण सांगितलं की सगळ्या बॉडीमध्येच कंजेशन होतं आहे, त्यामुळे अख्ख्या संपूर्ण बॉडीमध्ये आपल्याला स्वेलिंग दिसते. आपल्या ह्याच्यामध्ये लोअर लिम्समध्ये अख्ख्या बॉडीमध्ये सगळीकडे आपल्याला स्वेलिंग दिसते. सो स्वेलिंग ऑल ओव्हर द बॉडी, ह्यालाच आपण म्हणतो ॲनासारखा. सो पॅथोफिजिओलॉजी कळली आहे, परत एकदा बघून घेऊया. पहिला आपण काय सांगितलं, हार्ट फेलियर म्हणजे काय असतं की आपले जे बॉडीचे सेल्स आहेत त्यांचे नीड्स आहे, सो त्यांना तेवढं ब्लड गेलं पाहिजे, पण हार्ट तेवढं नीट काम करू शकत नाही आहे, त्यामुळे सफिशियंट अमाऊंट ऑफ कार्डियक आउटपुट बाहेर जातच नाही. त्यामुळे आपल्या बॉडीचे जे सेल्स आहेत त्यांचे नीड्स फुलफिल होत नाही आहे. आणि हे कशामुळे होतं आहे तर आपलं जे लेफ्ट वेंट्रिकल आहे त्याच्या फंक्शनिंगमध्ये काहीतरी घोटाळा झाला आहे, त्यामुळे हा सगळा सीन होतो आहे. आता कसं होतं, जे लॉंग स्टँडिंग हायपरटेन्शनचे पेशंट्स आहेत किंवा एल ट्रीटेड हायपरटेन्शनचे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये ते हार्ट एवढं फोर्सफुल कॉन्टॅक्ट करून 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 हार्ट मसल्सची इलॅस्टिसिटी कमी होती, त्यामुळे हार्ट मसल्स डायलेट होतात, त्यामुळेच ज्याला आपण म्हणतो हायपरट्रॉफी. सो लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी होती. आणि ही हायपरट्रॉफी जर ट्रीट केली नाही तर आता एक सवय की एवढ्या साईजचे जे वेंट्रिकल्स आहेत तेच नीट काम करू शकतात. जर साईज वाढली तर मग ताण पण वाढणार, सगळंच वाढणार, आणि मुळातच हे आजारी पडलेलं आहे. त्याच्यात ताण वाढलं तर मग ते गिवअप करून टाकेल, मग लेफ्ट वेंट्रिक्युलर फेलियर होऊन जातं. आता जर लेफ्ट वेंट्रिक्युलर फेलियर झालं तर लेफ्ट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट करू शकणार आहे का? नाही. सो सगळं ब्लड साठून राहतं लेफ्ट वेंट्रिकलमध्ये. मग असाच हा जो पाथवे लेफ्ट वेंट्रिकलच्या वरती लेफ्ट एट्रियम, त्याच्यावरती पल्मनरी वेन्स, त्याच्यावरती लंग्स, त्याच्यावरती इकडे पल्मनरी आर्टरीज, मग ते आता ते कुठून हे जातात वरती राईट वेंट्रिकलमधून, राईट वेंट्रिकलच्या वरती राईट एट्रियम, मग त्याच्या साईडला आपले इन्फिरियर वेना केवा, आणि मग अख्ख्या बॉडीचे सगळे ब्लड वेसल्स, असं सगळीकडेच मग ब्लडचं कंजेशन होतं. त्यामुळे ऑल ओव्हर द बॉडी स्वेलिंग असं, ज्याला आपण म्हणतो ॲनासारखा. आणि हार्टमध्ये पण एवढं कंजेशन झाल्यामुळे हार्ट पण फुगतं, ज्याला आपण म्हणतो बूट शेप्ड हार्ट. आणि ह्याच फेनोमेनला आपण म्हणतो DCMP, दॅट इज डायलेटेड कार्डियक मायोपॅथी. मग आता नेक्स्ट आपण बघूया क्लिनिकल फीचर्स. क्लिनिकल फीचर्समध्ये सगळ्यात मेन क्लिनिकल फीचर येतं डिस्निया. आता कसं झालं आहे, आपण मगाशी जस्ट सांगितलं की सगळीकडे कंजेशन झाले, लंग्समध्ये पण कंजेशन झाले. जर लंग्समध्ये कंजेशन झालं आहे तर लंग्सला त्यांचं काम करता येणार आहे का? श्वास घेता येणार का पेशंटला? ऑब्व्हियसली नाही. लंग्स कसं ते इन्स्पिरेशन एक्सपिरेशन कसं करणार? लंग्स डायलेट तरी कसं होणार जातात कंजेशन झालं आहे तर त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला खूप त्रास होतो. सो डिस्निया असतं, दॅट इज डिफिकल्टी ब्रीदिंग असतं. आणि इनिशियली डिस्निया ऑन एक्झॉशन असतं, पण नंतर बसल्यावर पण पेशंटला दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो. सो सगळ्यात मेन फीचर ऑफ हार्ट फेलियर इज डिस्निया. ह्याचं रिझन आपण सांगितलं की लंग्समध्ये पण कंजेशन झालेलं असतं, त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला खूप त्रास होतो, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ होतं. आणि इनिशियली डिस्निया ऑन एक्झॉशन असतं, नंतर जाऊन इवन बसल्यावर पण डिस्निया असतं, बसल्यावर पण पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. मग आता सेकंड क्लिनिकल फीचर दिसतं ऑर्थोपेनिया. ऑर्थोपेनिया म्हणजे काय असतं की पेशंटला बसल्यावर बरं वाटतं पण झोपल्यावर श्वास घ्यायला खूप त्रास होतो. आता त्याचं रिझन काय आहे की आपण जेव्हा उभा असतो किंवा बसलेला असतो, ग्रॅव्हिटीमुळे आपला डायफ्राम खाली केलेला असतो, त्यामुळे जरा तरी श्वास घेता येतो. ऑल्दो आपल्याला माहिती आहे की कंजेशनमध्ये श्वास घ्यायला त्रास होणार आहे, पण बसल्यावर जरा तरी श्वास घ्यायला येतो. पण जेव्हा झोपतो पेशंट तेव्हा डायफ्राम पण वरती येतो, त्यामुळे असं वरती प्रेशर अप्लाय होतं आणि त्यामुळे पेशंटला श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होतो. चला आपण म्हणतो ऑर्थोपेनिया. ऑर्थोपेनियामध्ये काय होतं, पेशंटला बसल्यावर बरं वाटतं पण झोपल्यावर श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होतो. मग आता सगळ्यात मेन जे CCF आणि ब्रॉन्कियल अस्थमामध्ये कॉमनली दिसतं आपल्याला, दॅट इज PND, दॅट इज पायरॉक्झिमल नॉक्टर्नल डिस्निया. पायरॉक्झिमल नॉक्टर्नल डिस्निया म्हणजे काय असतं की रात्री पेशंटचं खूप जास्त हायपर व्हेंटिलेशन होतं, पेशंट रात्रीचं खूप जास्त जोरात श्वास घ्यायला लागतो. आता त्याचं रिझन काय आहे, आपण जी मगाशी प्रोसेस बघितली त्या अकॉर्डिंग इथे काय होतं आहे, पल्मनरी कंजेशन झालेलं असतं CCFमध्ये. आणि ह्या पल्मनरी कंजेशनमुळे जेव्हा पेशंट झोपतो त्याला श्वासच तो नीट घेत नाही, म्हणजे जेवढा हवा तेवढा तो नीट श्वास घेत नाही, श्वास बाहेर सोडत पण नाही. आता जर श्वास बाहेर सोडला नाही तर CO2 बाहेर जाणार आहे का? नाही. त्यामुळे CO2 अख्खा बॉडीमध्येच अक्युमुलेट होऊन बसतं, आणि हे CO2 जे बॉडीमध्ये एवढं जास्त वाढलं आहे त्याची एक रिॲक्शन होते की CO2 कंबाईन्स विथ वॉटर, मग ते बनवतं H2CO3, मग ते ब्रेकडाऊन होतं आणि ते H+ आयन्स बनवतं प्लस HCO3 बनवतं. आता जे H+ आयन्स बनलेत हे अख्ख्या बॉडीमध्ये अक्युमुलेट होणार, आणि H+ आयन्स वाढले ह्याचाच अर्थ काय असतो की ॲसिडिक मीडियम वाढलं. सो आपल्या बॉडीमध्ये रेस्पिरेटरी ॲसिडॉसिस होतं. आता जर रेस्पिरेटरी ॲसिडॉसिस झालं
तर हे लगेच तुमच्या रेस्पिरेटरी सेंटरला जाऊन ट्रिगर करणार, रेस्पिरेटरी सेंटर ॲक्टिवेट होऊन जाणार आणि मग तो बॉडीला सांगणार की हे सगळं जे काही CO2 अडकलेलं आहे बॉडीमध्ये हे लगेच बाहेर पाठव, पटपट फ्रेश ऑक्सिजन आत घे. त्यावेळी पेशंट हायपर व्हेंटिलेट करतं आणि हायपर व्हेंटिलेट करून करून म्हणजे CO2 होतं ते सगळं बाहेर फेकलं जातं, मग पेशंटचं नॉर्मल रेस्पिरेशन सुरू होतं. सो यालाच आपण म्हणतो PND, दॅट इज पायरॉक्सिमल नॉक्टर्नल डिस्निया. ह्यात काय होतं, पेशंट जेव्हा झोपेत असतो तर आपल्याला इंटरमिटंट डिस्निया जाणवतं, म्हणजे अचानकच पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो, अचानकच पेशंट खूप जास्त श्वास घेतो आणि अचानकच पेशंटला बरं वाटतं. सो यालापर्यंत PND, दॅट इज पायरॉक्सिमल नॉक्टर्नल डिस्निया. आणि पेशंट एवढा श्वास घेतो, खूप जास्त हायपर व्हेंटिलेट करतो आणि मग असा डचकीनं उठतो. सो PNDमध्ये काय होतं, रात्री पेशंटचं हायपर व्हेंटिलेशन होतं. रिझन काय सांगितलं, पल्मरी कंजेशन झालेलं असतं, त्यामुळे झोपेत तो तेवढा अमाऊंट ऑफ श्वास आत घेत नाही, तेवढा अमाऊंट ऑफ श्वास बाहेर सोडत नाही, त्यामुळे सगळं CO2 बॉडीतच जमा होऊन बसतं आणि हे जे CO2 जमा झालं आहे त्याची एक रिॲक्शन होती, इट रिॲक्ट्स विथ वॉटर, ते बनवतं H2CO3. मग H2CO3चं ब्रेकडाऊन होतं, ते बनवतं H+ आयन्स आणि HCO3. आता हे जे H+ आयन्स आहेत, H+ आयन्स म्हणजेच काय की ॲसिडिक मीडियम वाढणार, त्यामुळे बॉडीमध्ये रेस्पिरेटरी ॲसिडॉसिस होतं. आता हे रेस्पिरेटरी ॲसिडॉसिस झालं की हे लगेच तुमच्या रेस्पिरेटरी सेंटरला जाऊन ट्रिगर करतं, त्याला ॲक्टिवेट करतं की रेस्पिरेटरी ॲसिडॉसिस झालेला आहे, CO2 वाढलेला आहे. सो रेस्पिरेटरी सेंटर लगेच बॉडीला ट्रिगर करतं आणि पेशंट हायपर व्हेंटिलेट करतो आणि हायपर व्हेंटिलेट करून करून म्हणजे CO2 आहे ते लगेच बाहेर पडून जातं आणि पेशंटचं नॉर्मल रेस्पिरेशन सुरू होतं. सो ह्यालाच आपण म्हणतो PND, दॅट इज पायरॉक्सिमल नॉक्टर्नल डिस्निया. आणि हे कॉमनली आपल्याला दिसतं CCFमध्ये आणि ब्रॉन्कियल अस्थमामध्ये. मग आता फोर्थ येतं काईम स्ट्रोक रेस्पिरेशन. आता काईम स्ट्रोक रेस्पिरेशन म्हणजेच पेशंट ऑल्टरनेटिव्हली कधी ॲपनियामध्ये असतो किंवा कधी हायपर व्हेंटिलेशनमध्ये असतो. रिझन आपण बघितलं, जी मगाशी पॅथोफिजिओलॉजी होती तीच इथे पण अप्लाय होती की पेशंट ऑल्टरनेटिव्हली कधी ॲपनियामध्ये असतो, ॲपनिया म्हणजेच ॲब्सन्स ऑफ रेस्पिरेशन, आणि कधी हायपर व्हेंटिलेट करत असतो. त्यालाच आपण म्हणतो काईम स्ट्रोक रेस्पिरेशन. सो काईम स्ट्रोक रेस्पिरेशन म्हणजेच ऑल्टरनेटिव्ह ॲपनिया अँड हायपर व्हेंटिलेशन. मग फिफ्थ सांगितलं की पेशंटमध्ये खूप जास्त फटीग असते आणि वीकनेस असतो, पेशंटला काम करायची इच्छा राहत नाही, पेशंट एकदम थकून जातो आणि स्पेसिफिकली आपल्या CCF आणि ISDमध्ये दिसतं. आता याचं रिझन काय आहे की आपल्या बॉडीचे जे सेल्स आहेत त्यांना इनफ अमाऊंट ऑफ ब्लड पोचत नाही आहे, त्यामुळे त्यांना न्यूट्रिशन पण नीट भेटत नाही आहे, मग ते ॲक्टिव्हली काम कसं करतील, त्यामुळे सगळे थकून जातात, त्यामुळे पेशंटच्या बॉडीमध्ये एकदम जास्त फटीग आणि वीकनेस असतं. सो काय क्लिनिकल फीचर्स बघितले हार्ट फेलियरमध्ये, पहिलं तर डिस्निया, दॅट इज डिफिकल्टी ब्रीदिंग. इनिशियली हे ऑन एक्झर्शन असतं, नंतर बसल्या पण डिस्निया होतं पेशंटला. मग ऑर्थोपेनिया म्हणजे बसल्यावर बरं वाटतं पण झोपल्यावर खूप जास्त श्वास घ्यायला त्रास होतो. मग PND, दॅट इज पायरॉक्सिमल नॉक्टर्नल डिस्निया. मग फोर्थ बघितलं आपण काईम स्ट्रोक रेस्पिरेशन आणि फिफ्थ होतं फटीग अँड वीकनेस. मग आता आपण बघूया फिजिकल सायन्स. आता CCFमध्ये सगळ्यात पेक्युलर साईन असते पल्सस ऑल्टरन्स. पल्सस ऑल्टरन्स म्हणजे काय की जेव्हा सिस्टोलचा टाईम असतो त्या टाईमला काही बीट्स एकदम स्ट्रॉंग येतात, काही बीट्स वीक येतात. ह्याला आपण म्हणतो पल्सस ऑल्टरन्स. म्हणजेच काय की सिस्टोलच्या टाईम पिरियडमध्ये काही बीट्स एकदम स्ट्रॉंग येतात आणि काही बीट्स एकदम वीक येतात. आपण डायग्राममध्ये बघू शकतो काही वीक्स किती स्ट्रॉंग आहेत आणि काही एकदमच वीक आहे. ह्याला आपण म्हणतो पल्सस ऑल्टरन्स. मग सेकंड येतं सायनॉसिस. आता ह्याचं लॉजिक आहे ऑब्व्हियसली, इथे आपला हार्ट फेल झालं आहे, हार्ट पंपच करू शकत नाही आहे, त्यामुळे आपल्या बॉडी पार्ट्सला ब्लड जातच नाही आहे. जर त्यांना ब्लड जात नाही त्यांना ऑक्सिजन भेटणार नाही आपल्या बॉडीच्या सेल्सला, आणि जर ऑक्सिजन भेटलं नाही तर ऑब्व्हियसली पेरिफेरल सायनॉसिस होणार. सो सायनॉसिस का, कारण आपला हार्ट ब्लड पंप करू शकत नाही आहे, त्या आपल्या बॉडी पार्ट्सला आपल्या बॉडीच्या सेल्सला ब्लड जाणारच नाही, त्यामुळे त्यांना इनफ अमाऊंट ऑफ ऑक्सिजन नाही भेटणार, त्यामुळे आपल्याला CCFच्या केसमध्ये पेरिफेरल सायनॉसिस दिसतं. मग थर्ड सांगितलं कंजेस्टिव्ह हेपॅटोमेगॅली. आता इथे आपण सांगितलेलं मग अशी की अख्ख्या बॉडीमध्ये कंजेशन होतं आहे, सगळीकडे कंजेशन होतं आहे. सो लिव्हरमध्ये पण कंजेशन होणार आणि लिव्हरसोबतच त्याच्या रिलेटेड जे काही पार्ट्स आहेत सगळीकडे कंजेशन होणार. सो आता या केसमध्ये जर आपण बाहेरून लिव्हरवर प्रेशर अप्लाय केलं, ठीक आहे, आपण जसं पाल्पेट करतो तसंच पाल्पेट करताना जर आपण लिव्हरवर प्रेशर अप्लाय केलं की आपले जे नेकचे जे वेन्स आहेत ना ते असे बल्जळ, ते असे प्रॉमिनंटली दिसतात. ह्यालाच आपण म्हणतो पॉझिटिव्ह हेपॅटोजिग्युलर रिफ्लेक्स. इथे हे का दिसतं आहे, कारण जे आपली लिव्हर आहे आणि जिग्युलर वेन आहे हे कनेक्टेड आहे. सो इकडे प्रेशर अप्लाय केलं की सगळं ब्लड तिकडे जाणार. सो त्यामुळे जेव्हा आपण लिव्हरवर प्रेशर अप्लाय करतोय त्यामुळे तिथलं जे काही ब्लड आहे ते पुढे पुश केलं जातं आहे आणि पुढे पुश होतं आहे, त्यामुळे जी आपली जिग्युलर वेन आहे ती अशी बल्ज आउट होते, ती अशी डायलेट होते, त्यामुळे नेक रिजनचे जे वेन्स आहेत ते आपल्याला असे बल्ज आउट झालेले दिसतात.
असं जर झालं तेव्हा त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह हिपॅटोज्युग्युलर रिफ्लेक्स. आणि हा हिपॅटोज्युग्युलर रिफ्लेक्स पॉझिटिव्ह दिसतो आपल्याला कार्डियक फेलियरच्या केसमध्ये, लक्षात ठेवायचं. मग फोर्थ येतं पल्मनरी रेल्स. पल्मनरी रेल्स म्हणजे काय, आता लंग्समध्ये पण कंजेशन झालेलं असतं, त्यामुळे आपण पेशंटला जर ऑस्कल्ट केलं तर जेव्हा पेशंट श्वास घेतो ना तेव्हा आपल्याला बबल साऊंड्स ऐकू येतात. सो यालाच आपण म्हणतो पल्मनरी रेल्स. सो कार्डियक फेलियरच्या केसमध्ये काय होतं, लंग्समध्ये पण कंजेशन झालेलं असतं, त्यामुळे आपण जेव्हा पेशंटला ऑस्कल्ट करतो आणि पेशंटला श्वास घ्यायला सांगतो मोठा, ते आपल्याला बबलिंग साऊंड्स ऐकू येतात. मग फिफ्थ येतं कार्डियक एडिमा. कार्डियक एडिमा म्हणजेच काय, आता इथे सगळीकडे कंजेशन झालं, ऑल ओव्हर द बॉडी कंजेशन झालेलं आहे, त्यामुळे जे आपले डिपेंडिंग पार्ट्स आहे त्यांच्यात पिटिंग एडिमा होतं. आणि हे सुरुवात डिपेंडिंग पार्ट्सपासून होती आणि हळूहळू ऑल ओव्हर द बॉडी पिटिंग एडिमा होतं. आणि जेव्हा ऑल ओव्हर द बॉडी आपल्याला एडिमा होतं ह्यालाच आपण म्हणतो ॲनासार्का. सो फिफ्थ सांगितलं कार्डियक एडिमा. मग सिक्स्थ येतं पल्मनरी एफ्युजन. आता इथे पल्मनरी कंजेशन झालेलं असतं, त्यामुळे ते जे लिक्विड आहे, फ्लुइड आहे, ते बाहेर ऊज आउट करत जातं आणि त्यामुळे पल्मनरी एफ्युजन पण होतं पेशंटमध्ये. आता ऑब्व्हियसली जर पल्मनरी कंजेशन आहे, सगळं ब्लड तिथं साठलं आहे, तर त्यातलं फ्लुइड बाहेर ऊज आउट करणारच. आणि फ्लुइड बाहेर ऊज आउट करून जर प्ल्युरल कॅव्हिटीमध्ये जाऊन साठलं तर प्ल्युरल एफ्युजन होणार. सो यात प्ल्युरल एफ्युजन पण आपल्याला दिसतं. मग नेक्स्ट येतं कार्डियक अटॅक्सिया. कार्डियक अटॅक्सिया म्हणजेच जे आपले हार्टचे मसल्स आहेत त्यांच्यात काही कॉर्डिनेशनच राहत नाही, कारण त्यांना नीट त्याचं परफ्युजनच होत नाही, त्यांना नीट ऑक्सिजन भेटत नाही आहे, ब्लड भेटत नाही आहे, त्यामुळे ते काम करणं पण कमी झालेले असतात, त्यांच्यात मेटाबॉलिझम कमी झालेला असतो, त्यामुळे त्या एकमेकांमध्ये कॉर्डिनेशनच राहत नाही. आणि ह्यामुळे जे आपलं अरिथमिया वगैरे आहे हे सगळे कंडिशन दिसती. सो सेवन्थ आपण सांगितलं कार्डियक अटॅक्सिया, म्हणजे जे मसल्स आहेत त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन काहीच राहत नाही. रिझन, त्यांना इनफ अमाऊंट ऑफ ब्लड भेटत नाही, त्यामुळे ऑक्सिजन भेटत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये मेटाबॉलिझमची प्रोसेस नीट होत नाही आहे, त्यामुळे काहीच कॉर्डिनेशन राहत नाही आणि ह्यामुळे जे अरिथमियाची सिच्युएशन आहे ती डेव्हलप होते. मग 8 सांगितलं आहे की एक्स्ट्रीमिटीजमध्ये पेलनेस दिसते, एक्स्ट्रीमिटीज एकदम थंड पडतात आणि डायफॉरेटिक होतात. आता पेल का दिसतात, कारण ब्लड सप्लाय कमी झालेला आहे, तिथे ब्लडच जात नाही, सो ऑब्व्हियसली आपल्याला पेल दिसणार. आणि ब्लड जात नाही आहे त्यामुळेच कोल्ड एक्स्ट्रीमिटीज दिसणार. आणि डायफॉरेटिक एक्स्ट्रीमिटीज म्हणजेच काय असतं, आता स्वेलिंग झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे की ऑल ओव्हर द बॉडी एडिमा झालेला आहे. आता हे एडिमा झाल्यामुळेच हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढतं आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढल्यामुळेच तिथून फ्लुइड बाहेर ऊज आउट करतं, ह्याला आपण म्हणतो डायफॉरेटिक. काय म्हटलं आपण, डायफॉरेटिक म्हणजेच काय की तिथे स्वेलिंग झालं, तिथे एडिमा झालं, त्यामुळे तिथलं हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढतं आणि फ्लुइड तिथून बाहेर ऊज आउट करतं, ह्याला आपण म्हणतो डायफॉरेटिक एक्स्ट्रीमिटीज. मग 9 सांगितलं की युरिन आउटपुट कमी होतं. युरिन आउटपुट का कमी होणार, आता इथे काय, हार्ट कुठेच ब्लड पंप करू शकत नाही आहे, त्यामुळे किडनीजला पण तेवढं ब्लड जाणार आहे का, नाही. जर ब्लडच कमी गेलं तर त्यातून काय वेस्ट निघणार आणि कायच युरिन प्रोड्यूस होणार आहे, त्यामुळे इथे जर किडनीजला ब्लडच कमी जात आहे तर ऑब्व्हियसली युरिन आउटपुट पण कमी होणार आहे. सो हे झाले आपलं फिजिकल सायन्स. सो कार्डियक फेलियरमध्ये काय काय फिजिकल सायन्स दिसतात, पहिला आपण बघितलं पल्सेस ऑल्टरन्स, म्हणजेच सिस्टलच्या वेळेस काही बीट्स स्ट्रॉंग लागतात, काही बीट्स वीक लागतात. मग सायनॉसिस. सायनॉसिस का, कारण हार्ट इनफ अमाऊंट ऑफ ब्लड पंप करू शकत नाही आहे, त्यामुळे बॉडीच्या सेल्सला तेवढं ब्लड भेटत नाही, त्यामुळे त्याला ऑक्सिजन तेवढं भेटत नाही, त्यामुळे आपल्याला पेरिफेरल सायनॉसिस दिसतं. मग थर्ड इज कंजेस्टिव्ह हेपॅटोमेगॅली, दॅट इज तुम्ही लिव्हरवर जर प्रेशर अप्लाय केलं बाहेरून तर मग तुमचे जे नेकचे वेन्स आहेत त्यात तुम्हाला बल्जिंग दिसणार आणि ह्यालाच आपण म्हणतो हिपॅटोज्युग्युलर रिफ्लेक्स. मग फोर्थ आपण सांगितलं की ह्यात आपल्याला पल्मनरी रेल्स ऐकू येतात, म्हणजेच आता ह्या केसमध्ये पेशंटमध्ये पल्मनरी कंजेशन झालेलं असतं. सो आपण पेशंटला जेव्हा श्वास घ्यायला सांगतो आणि तेव्हा आपण हे ऑस्कल्ट करतो तर आपल्याला बबलिंग साऊंड ऐकू येतं. मग फिफ्थ येतं कार्डियक एडिमा. हे आपण सांगितलं की ऑल ओव्हर द बॉडी स्वेलिंग झालेलं असतं, डिपेंडिंग पार्ट्समध्ये एकदम स्ट्रॉंग पिटिंग एडिमा झालेला असतो आणि जेव्हा ऑल ओव्हर द बॉडी स्वेलिंग होतं त्याला आपण म्हणतो ॲनासार्का. मग सिक्स्थ आपण सांगितलं पल्मनरी एफ्युजन. ऑब्व्हियसली पल्मनरी कंजेशन झालं आहे, सो फ्लुइड तर ऊज आउट होणार आणि मग पल्मनरी एफ्युजन पण होणार. मग सेवन्थ आपण सांगितलं कार्डियक अटॅक्सिया, म्हणजेच मसल्सच्या मधलं कॉर्डिनेशन कमी होतं, त्यामुळे पेशंट मोस्टली अरिथमियाजमध्ये जातं. मग 8 आपण सांगितलं की एक्स्ट्रीमिटीज एकदम पेल होतात, कोल्ड पडतात आणि डायफॉरेटिक एक्स्ट्रीमिटीज होऊन जातात. डायफॉरेटिक म्हणजे आपण काय सांगितलं की स्वेलिंग झालं, स्वेलिंगमुळे हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढतं, त्यामुळे तिथून फ्लुइड सगळं ऊज आउट होतं. मग 9th आपण सांगितलं की पेशंटचं युरिन आउटपुट कमी होतं. युरिन आउटपुट का कमी होतं, कारण किडनीपर्यंत तेवढं ब्लडच जात नाही की युरिन तेवढी प्रोड्यूस होईल. सो किडनीपर्यंत जर ब्लडच जात नाही तर युरिन प्रोड्यूस होणार आहे का, नाही. सो त्यामुळे युरिन आउटपुट कमी होतं. सो कार्डियक फेलियरमध्ये 9 सायन्स काय दिसतात आपल्याला, पल्सेस ऑल्टरन्स, सायनॉसिस, कंजेस्टिव्ह हेपॅटोमेगॅली, पल्मनरी रेल्स, कार्डियक एडिमा, प्लुरल एफ्युजन, कार्डियक अटॅक्सिया, एक्स्ट्रीमिटीज आर पेल, कोल्ड अँड डायफॉरेटिक आणि युरिन आउटपुट इज रिड्यूस्ड.
मग आता नेक्स्ट होतं इन्व्हेस्टिगेशन्स. कार्डियक फेलियरसाठी सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टिगेशन इज 2D इको. आता 2D इकोने आपल्याला काय काय कळतं की वॉलचं फंक्शनिंग कसं आहे, लेफ्ट वेंट्रिकलचा फंक्शनिंग कसं आहे, इजेक्शन फ्रॅक्शन किती आहे, काही हायपोकायनेटिक चेंजेस आहेत का, हार्ट मसल्सची मूवमेंट कशी होती आहे, हे सगळं इन जनरल आपल्याला 2D इकोमध्ये दिसतं. आता कार्डियक फेलियरच्या केसमध्ये आपण काय काय चेक करायचं आहे की पल्मोनरी कंजेशन आहे का, लेफ्ट वेंट्रिक्युलर डायलेटेड आहे का, माझं लेफ्ट वेंट्रिकलचं फंक्शनिंग कसं आहे, इजेक्शन फ्रॅक्शन कसं आहे, हे सगळं आपण चेक करतो. सो टू कन्फर्म युअर डायग्नॉसिस सगळ्यात बेस्ट टूल आपल्याकडे असतो 2D इको. काय सांगितलं आपण 2D इकोमध्ये काय काय कळतं, वॉल फंक्शनिंग कळतं, लेफ्ट वेंट्रिकल फंक्शनिंग कळतं, इजेक्शन फ्रॅक्शन कळतं, काही हायपोकायनेटिक चेंजेस आहेत का कळतात, आणि हार्ट मसलची मूवमेंट दिसते. सो आपण कार्डियक फेलियरच्या केसमध्ये काय काय चेक करतो की हार्ट डायलेटेड आहे का, पल्मोनरी कंजेशन झालेलं आहे का, मग इजेक्शन फ्रॅक्शन किती आहे, इजेक्शन फ्रॅक्शन किती आहे ह्याच्यावर आपल्याला कळतं की लेफ्ट वेंट्रिकल फंक्शन कसं करतं आहे. मग नेक्स्ट येतं चेस्ट एक्सरे. आता चेस्ट एक्सरे तुम्ही जर बघितला, इथे आपण जस्ट मगाशी सांगितलेलं पॅथोफिजिओलॉजीमध्ये की इथे हार्टच्या प्रत्येक पार्टमध्ये कंजेशन होते, त्यामुळे हार्टमध्ये स्वेलिंग होते, त्यामुळे आपल्याला बूट शेप्ड हार्ट दिसतो. तर त्यामुळे एक्सरे जर बघितला तर एक्सरेमध्ये आपल्याला कार्डिओमेगॅली दिसते, दॅट इज बूट शेप्ड हार्ट दिसतो, हार्टची साईज वाढलेली असते. पण एक्सरेवर एवढं डिपेंडेंट राहायचं नाही, कारण कधी कधी जर एक्सरे घेताना जर अँगल वगैरे चेंज झाला तरी आपल्याला मोठा हार्ट दिसू शकतो, साईज वाढलेली दिसू शकते. त्यामुळे एक्सरेवर एवढं डिपेंडेंट राहायचं नाही. पण लक्षात ठेवायचं की कार्डियक फेलियरच्या केसमध्ये जर चेस्ट एक्सरे काढला तर चेस्ट एक्सरेमध्ये आपल्याला कार्डिओमेगॅली दिसते, दॅट इज बूट शेप्ड हार्ट दिसतो, कारण हार्टची साईज वाढलेली असते. मग नेक्स्ट आहे युरिन ॲनालिसिस. आता युरिन रिपोर्टमध्ये आपल्याला युरिनमध्ये प्रोटीन्स दिसतात. आता जर रिझन काय की किडनीजला ब्लड कमी जाते, त्यामुळे युरिन आउटपुट कमी झालेला असतो आणि फिल्ट्रेशन पण त्यामुळे अफेक्ट होतं, आणि त्यामुळेच ग्लोमेरुलसमध्ये घोटाळा होतं, आणि त्यामुळे युरिनमधून प्रोटीन्स पण पास होतात. सो कार्डियक फेलियरच्या केसमध्ये आपल्याला युरिनमध्ये प्रोटीन्स दिसतात. मग जेव्हा आपण USG ॲबडॉमेन करतो ते आपल्याला असायटस दिसतं. असायटस का दिसतं, कारण आपण सांगितलेलं अख्ख्या बॉडीमध्ये स्वेलिंग झाली आहे, त्यामुळे ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये पण ते सगळं फ्लुइड साठणं, त्यामुळे असायटस दिसतं. तसंच लिव्हरमध्ये पण कंजेशन होतं, त्यामुळे आपल्याला कंजेस्टिव्ह हेपॅटोमेगॅली दिसती. सो USG ॲबडॉमेनमध्ये आपल्याला असायटस दिसणार आहे आणि हेपॅटिक कंजेशन दिसणार आहे. आपण HB LFT हे सगळं केलं तर ह्यात आपल्याला माइल्ड जॉन्डस दिसतो. आता ह्याचं रिझन काय की हेपॅटिक कंजेशन झालं आहे, आपल्या लिव्हरमध्ये सगळं ब्लड साठलं आहे, आणि हे जे साठलेलं ब्लड आहे ते तिथल्या हेपॅटिक सेल्सवर प्रेशर अप्लाय करतं. हेपॅटिक सेल्सवर प्रेशर अप्लाय केल्यामुळे जो आपला बाईल फ्लो आहे तो ऑब्स्ट्रक्ट होऊन जातो. तो खूप जास्त प्रेशर अप्लाय करणार, त्यामुळे आपला जो ट्रॅक्ट आहे तो पण ऑब्स्ट्रक्ट होऊन जाणार, ते पण असं चिपूट जाणार, बंद होऊन जाणार, त्यामुळे सगळं बाईल तिथं साठून राहणार, त्यामुळे पेशंटमध्ये माइल्ड जॉन्डस दिसतो. सो कार्डियक फेलियरच्या केसमध्ये आपल्याला जॉन्डस पण दिसतो. रिझन काय सांगितलं की लिव्हरमध्ये पण कंजेशन होतं, आणि हे जे साठलेलं ब्लड आहे, हे जे कंजेशन आहे हे तिथल्या हेपॅटिक सेल्सवर प्रेशर अप्लाय करतं, त्यामुळेच बाईल फ्लो पण ऑब्स्ट्रक्ट होऊन जातो, आणि बाईल जर ऑब्स्ट्रक्ट झालं, साठून राहिलं तर पेशंटमध्ये जॉन्डस दिसतात. मग नेक्स्ट येतं RFT. RFTमध्ये आपण युरिया आणि क्रिएटिनिन चेक करणार. आता ह्याचं रिझन काय की ऑलरेडी किडनीजला पण ब्लड सप्लाय कमी झाले, त्यामुळे पेशंट मे लँड अप इन अक्यूट किडनी डिसीज, त्यामुळे RFTमध्ये कंटिन्युअसली युरिया आणि क्रिएट चेक करत राहायचं. सो इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण काय काय बघितलं, 2D इको विच इज बेस्ट टूल टू कन्फर्म युअर डायग्नोसिस, मग चेस्ट एक्सरे, मग युरिन ॲनालिसिस, USG ॲबडॉमेन, LFT आणि RFT. मग आता नेक्स्ट येतं डिफरन्शियल डायग्नोसिस. डिफरन्शियल डायग्नोसिसमध्ये सगळ्यात पहिले येतं ब्रॉन्कियल अस्थमा. आता ब्रॉन्कियल अस्थमा का, कारण आपल्या कार्डियक फेलियरमध्ये पण आपण सांगितलं सगळ्यात मेन पेक्युलर सिम्पटम असतं डिझनिया, आणि ब्रॉन्कियल अस्थमामध्ये पण डिझनिया असतं. पण याचं डिफरन्शिएट कसं करायचं, ब्रॉन्कियल अस्थमामध्ये जे डिझनिया असतं हे एपिसोडिक असतं आणि सीझनल असतं. मग सेकंड येतं प्ल्युरल एफ्युजन. आता प्ल्युरल एफ्युजनमध्ये पण डिझनिया असतं, पण ह्यामध्ये बायलॅटरल कंजेशन असतं. मग थर्ड येतं निमोनिया. निमोनियामध्ये पण डिझनिया असतं, पण निमोनियामध्ये काही वेगळे असोसिएटेड सिम्पटम्स असतात, दॅट इज पेशंटमध्ये कफ असतं आणि फिवर विथ चिल्स दिसणार आपल्याला. मग फोर्थ येतं एम्फायझमा. एम्फायझमामध्ये पण डिझनिया दिसणार, पण ह्यात काय झालं असतं, पॅथोफिजिओलॉजी काय असते की खूप जास्त एअर अक्युमुलेट होतं लंग्समध्ये, आणि त्यामुळे जे आपले ॲल्व्हिओली आहे यांची इलॅस्टिसिटी जाते आणि ते एकदम मोठे होऊन जातात. मग फिफ्थ येतं क्रॉनिक ब्रॉन्कायटिस. क्रॉनिक ब्रॉन्कायटिसमध्ये सुद्धा डिझनिया दिसतं, पण ह्या पेशंटमध्ये यू विल फाइंड हिस्ट्री ऑफ स्मोकिंग किंवा मग टबॅको च्युइंग, आणि त्यासोबतच पेशंटमध्ये कफिंग असतं. मग LVH. आता LVHच्या पेशंटमध्ये आणि कार्डियक फेलियरच्या पेशंटमध्ये डिफरन्शिएट कसं करायचं, आता दोन्हीमध्ये डिझनिया आता असतं, पण LVHच्या पेशंटमध्ये सडन डिझनिया असतं, वेरस कार्डियक फेलियरच्या केसमध्ये स्लो डेव्हलपिंग डिझनिया असतं, आणि LVHच्या पेशंटमध्ये BP नॉर्मल असतो, पण कार्डियक फेलियरमध्ये आता पंप तेवढं होत नाही आहे, हार्टकडून तेवढं ब्लड पुढे ढकललं जात नाही, त्यामुळे BP नॉर्मल व्हायचा चान्स नाही, BP ऑब्व्हियसली कमी होणार.
कारण हळूहळू जेवढं जाते तेवढं पण हळूहळू ब्लड पुढे जातं आहे. एकदम प्रेशरने ब्लड जायचा चान्सच नाही, कारण हार्ट तुमचं कामच करत नाही आहे. त्यामुळे CCFच्या पेशंट्समध्ये BP लो असतो. सो LVF आणि CCF हे डिफरन्शिएट कसं करायचं? LVFमध्ये BP नॉर्मल असतो, CCFमध्ये BP कमी झालेला असतो. आणि LVFमध्ये सडन डिस्नी असतं, वेळेस CCFमध्ये स्लोली डेव्हलपिंग डिस्नी असतो. मग आता नेक्स्ट आपण बघूया ट्रीटमेंटमध्ये पहिलं तर पेशंटला कंप्लीट बेड रेस्ट सांगायचं, कारण हे डिस्नी असतं. आता कसं आहे, अख्ख्या बॉडीचे जे सेल्स आहेत त्यांना ब्लड सप्लाय तेवढं जात नाही, तर त्यांना न्यूट्रिशन पण इनफ भेटत नाही. जर न्यूट्रिशन भेटत नाही तर त्यांच्यात मेटाबॉलिझम पण होणार नाही, त्यामुळे त्यांच्यात खूप जास्त फटीग असतं. त्यामुळे पेशंटला थोडं जरी काम केलं की लगेच दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, खूप जास्त अशक्तपणाला असतो, पेशंट एकदम गळून गेलेला असतो. सो कंप्लीट बेड रेस्ट सांगायची. सेकंड, पेशंटला नेहमी प्रॉप्ट पोझिशनमध्ये ठेवायचं, 45 डिग्रीचा अँगल देऊन त्याला नेहमी बसवायचं. याचं रिझन इज ऑर्थोपेनिया. आपण मगाशी सांगितलेलं, पेशंटला जर तो झोपला तर त्याला श्वास घ्यायला खूप जास्त त्रास होतो, पण जर तो बसला तर कम्पॅरेटिव्हली त्याला बरं वाटतं. सो पेशंटला नेहमी प्रॉप्ट पोझिशनमध्ये ठेवायचं, दॅट इज 45 डिग्रीला ठेवायचं. रिझन बिग ऑर्थोपेनिया, दॅट इज झोपलं त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. मग थर्ड सांगितलं सॉल्ट रेस्ट्रिक्शन. आता सॉल्ट रेस्ट्रिक्शन का? की जर पेशंटच्या बॉडीमध्ये सोडियम खूप जास्त वाढलं तर आपल्याला माहिती आहे जिथे जिथे सोडियम तिथे तिथे पाणी. सो जर सोडियम वाढलं तर फ्लुइड रिटेन्शन वाढेल आणि मग फ्लुइड परत अजून अक्युम्युलेट होईल. पण इथे ऑलरेडी घोटाळा झाला, अख्ख्या बॉडीमध्ये कंजेशन झाले, कशाला तुम्ही अजून फ्लुइड वाढवता ना. त्यामुळे एकदम स्ट्रिक्ट सॉल्ट रेस्ट्रिक्शन सांगायचं. तसंच स्ट्रिक्ट वॉटर इंटेक रेस्ट्रिक्शन पण सांगायचं, कारण हे पण सेम आहे. जो वॉटर इंटेक वाढला, बॉडीमध्ये वॉटर वाढलं तर फ्लुइड ओव्हरलोड वाढणार. आणि हे चांगलं आहे का? नाही, कारण ऑलरेडी बॉडीमध्ये कंजेशन झालं आहे, कशाला अजून पाणी वाढवायचं आहे. तर पेशंटला स्ट्रिक्ट सॉल्ट अँड वॉटर रेस्ट्रिक्शन सांगायचं. मग नेक्स्ट सांगितलं ट्रीट द कॉज. आता हे कार्डियक फेलियर कशामुळे झालं आहे? हायपरटेन्शनमुळे झालं असेल तर हायपरटेन्शन आधी ट्रीट करा. वॉल डिफॉर्मिटीमुळे झालं असेल तर वॉल डिफॉर्मिटी क्लिअर करून टाका. LVH झालं असेल तर LVH क्लिअर करून टाका. सो इनिशियल आपण काय सांगितलं, बेसिक कळलं. पहिलं तर कंप्लीट बेड रेस्ट, प्रॉपर पोझिशन, रेस्ट्रिक्ट सॉल्ट आणि वॉटर इंटेक आणि ट्रीट द कॉज. मग आता आपण ड्रग्स कोणते देणार ते बघूयात. आता आपण जे ड्रग्स देणार, आपला एम 2 गोष्टी आहेत. पहिलं तर आपल्याला कंजेशन कमी करायचं आहे, जे अख्ख्या बॉडीमध्ये एवढं फ्लुइड अक्युमुलेट झालं आहे, एवढं ब्लड कंजेशन झालं आहे, हे सगळं आपल्याला कमी करायचं आहे. सो फर्स्ट एम आहे आपल्याला कंजेशन कमी करायचं आहे, कार्डियक लोड कमी करायचं आहे. सेकंड, हार्टचं पंपिंग कॅपॅसिटी गेलेली आहे, कार्डियक फेलियर झालं आहे, फंक्शन त्याचं होतच नाही, ते पंप वगैरे काही करतच नाही आहे. सो आपल्याला हार्टची पंपिंग कॅपॅसिटी वाढवायची, हार्टचं जे कॉन्ट्रॅक्टिबिलिटी आहे ती वाढवायची आहे. सो इथे आपले 2 गोल आहेत. ड्रग्स देऊन आपण काय करणार आहे, पहिलं तर आपल्याला कंजेशन कमी करायचं आणि सेकंड आपल्याला हार्टचं पंपिंग वाढवायचं आहे. सो आता यासाठी आपण पहिलं देतो डायुरेटिक्स. आता डायुरेटिक्स दिल्यामुळे जे काही बॉडीमध्ये कंजेशन झाले ते सगळं कमी होईल. जे एवढं सगळं डिगभर फ्लुइड अक्युमुलेट झाले, हार्टमध्ये पण एवढं जे कंजेशन झाले ते सगळं कमी होईल. सो आपल्या बॉडीमध्ये जे काही एक्सेस आणि अक्युमुलेटेड सोडियम आणि वॉटर आहे हे सगळं काढलं जाईल विथ द हेल्प ऑफ डायुरेटिक्स. सो जे काही एक्स्ट्रा अक्युमुलेटेड फ्लुइड आहे ते सगळं आपण काढून टाकतो विथ द हेल्प ऑफ डायुरेटिक्स. आता यात यू हॅव टू स्टार्ट विथ हाय सिलिंग डायुरेटिक्स. हाय सिलिंग डायुरेटिक्समध्ये आपल्याकडे आहे फ्युरोझेमाइड. फ्युरोझेमाइड हे डिरेक्टली लूप ऑफ हॅनलीवर ॲक्ट करतं, पण या फ्युरोझेमाइडचा प्रॉब्लेम असा आहे की हे वॉटर तर कमी करते बॉडीमधून, त्यासोबतच पोटॅशियमला पण सोबत घेऊन जातो, त्यामुळे बॉडीमधून पोटॅशियम लॉस होतो. अशा केसमध्ये मग आपण पोटॅशियम डायुरेटिक्स चालू करतो. त्यात आपल्याकडे असतं स्पायरोनोलॅक्टोन. स्पायरोनोलॅक्टोन काय करतं, हे आपल्या बॉडीमधलं जे पोटॅशियम आहे ते रिस्टोर करतं, ते युरिनमधून पास होऊ देत नाही. सो इनिशियली हॅव टू स्टार्ट विथ हाय सिलिंग डायुरेटिक्स. ह्यात येतं फ्युरोझेमाइड. फ्युरोझेमाइड डिरेक्टली लूप ऑफ हॅनलीवर ॲक्ट करतं आणि तिथून मग वॉटर आणि सोडियमचं रिॲब्झॉर्प्शन होऊ देत नाही, पण त्यासोबतच ते पोटॅशियमचं पण रिॲब्झॉर्प्शन होऊ देत नाही. सो एका पॉईंटनंतर इनिशियली ते डायुरेटिक्सचं ॲक्शन चांगलंच दाखवतं, पण एका पॉईंटनंतर बॉडीमधून खूप जास्त जर पोटॅशियम लॉस होत असेल तर मग त्या केसमध्ये मग आपण पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स सुरू करतो. त्यात आपल्याकडे आहे स्पायरोनोलॅक्टोन. आणि कधी कधी आपण दोन्ही पण कॉम्बिनेशनमध्ये देतो. ह्या टॅबलेटचं नाव असतं टॅबलेट लॅसिलॅक्टॉन. लॅसिलॅक्टॉन 20/50, कारण यात फ्युरोझेमाइड असतं 20 mg आणि स्पायरोनोलॅक्टोन असतं 50 mg. सो कॉम्बिनेशनमध्ये द्यायचं असेल तर आपल्याकडे टॅबलेट लॅसिलॅक्टॉन 20/50, कारण यात फ्युरोझेमाइड असतं 20 mg, स्पायरोनोलॅक्टोन असतं 50 mg. सो डायुरेटिक्स काय कामाचे आहेत कळलं. जे आपण सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये कंजेशन झालं, आपल्या हार्टमध्ये कंजेशन झालं आहे, सो हे जे सगळं एक्सेस आणि अक्युमुलेटेड सोडियम आणि वॉटर आहे
ते आपल्याला बॉडीमधून बाहेर काढायचं आणि ह्यासाठी आपण डायुरेटिक्स देतो. आणि यू हॅव टू स्टार्ट विथ हाय सिलिंग डायुरेटिक्स दॅट इज फ्युरोझेमाइड. पण ह्याच्यामुळे जर पोटॅशियम लॉस खूपच जास्त वाढला तर मग यू हॅव टू स्टार्ट पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स, ह्याच्यात स्पायरोलॅक्टोन. आता मग अशी सेकंड एम काय सांगितलेलं आपण की आपल्याला हार्टचा पंपिंग वाढवायचं आहे, म्हणजेच आपल्याला मायोकार्डियल कॉन्ट्रॅक्टिबिलिटी वाढवायची. ह्यासाठी बेस्ट ड्रग ऑफ चॉईसेस डिगॉक्सिन. आता डिगॉक्सिन हे कार्डियक ग्लायकोसाइड आहे. हे काय करतं, तुमच्या हार्टला कॉन्ट्रॅक्ट करायला फोर्स करतं खूप जास्त, की कॉन्ट्रॅक्ट हो, पंप हो. आणि हे पंपिंग करून करून ते हार्टमध्ये जे काही कंजेशन झालेलं होतं ते मग कमी होऊन जातं. हार्टमध्ये जे ब्लड साठलंय ते कमी करतं आहे पहिलं, तर ते कमी करतं आणि मग हार्टचं कॉन्ट्रॅक्शन पण वाढवतं. सो इनिशियली हे काय करतं, जातं त्या हार्टला म्हणतं कॉन्ट्रॅक्ट हो आणि कॉन्ट्रॅक्ट होऊन म्हणतात जे काही साठलेलं ब्लड होतं ते सगळं गायब करून टाकतं, ते सगळं कमी करून टाकतो आणि मग हार्टचं कॉन्ट्रॅक्शन पण वाढवतं. आणि हार्टचं जर कॉन्ट्रॅक्शन पटपट होतं आहे, सगळं नीट होतं आहे, तर आपल्या बॉडीच्या सेल्सला ब्लड भेटणार. म्हणजे त्यांना ब्लड भेटलं त्यांचा डिमांड नॉर्मल येणार, ते डिमांड जास्त करणार नाही, त्यामुळे कार्डियक वर्कलोड पण कमी होऊन जाणार. सो असं हे काम करतं आपलं डिगॉक्सिन. आता हे ॲक्शन जे दाखवते की कार्डियक कॉन्ट्रॅक्शन वाढवतं हे कसं वाढवतं आहे, डिगॉक्सिन काय करतं, तुमचं AV नोडचं कंडक्शन आहे ना त्याला स्लो करून टाकतं. जर कंडक्शन हळूहळू होते मग वेंट्रिकलला टाईम भेटतोय कॉन्ट्रॅक्ट व्हायला, त्यामुळे वेंट्रिक्युलर रेट कमी होतो, त्यामुळे कॉन्ट्रॅक्शनला चांगला टाईम भेटतो आणि त्यामुळेच वेंट्रिकलचं प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन होतं. पण ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये जर हळूहळू कॉन्ट्रॅक्शन होतंय, वेंट्रिक्युलर रेट कमी झालाय, ह्यामुळे हार्ट रेट पण कमी होती पेशंटमध्ये. सो डिगॉक्सिनमुळे हार्ट रेट कमी होती. पण याला आपण कार्डिओटोनिक ड्रग म्हणतो, कारण ह्याच्यामुळे कार्डियक टोन चांगली होती, कार्डियक मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन चांगलं होतं. सो हे हार्टचं कार्डियक टोन इम्प्रूव्ह करतं. आता डिगॉक्सिन आपण कसं देतो, टॅबलेट डिगॉक्सिन 0.25 mg. हे इनिशियली 3 टॅबलेट स्टार्ट द्यायचे आणि रोज एक गोळी खायची फॉर मेंटेनन्स. आणि याचं फेमस ब्रँड नेम आहे लॅनॉक्झिन. लॅनॉक्झिनचं कंटेंट डिगॉक्सिनचं आहे. सो डिगॉक्सिन मेन लक्षात ठेवायचं आहे. डोस काय सांगितलं आहे 0.25 mg. स्टार्ट 3 टॅबलेट्स द्यायची आणि मग मेंटेनन्ससाठी रोज एक गोळी खायला सांगायची. सो डिगॉक्सिनच्या बाबतीत काय बघितलं आपण, हे कार्डियक ग्लायकोसाइड आहे. हे तुमच्या हार्टला फोर्स करतं की कॉन्ट्रॅक्ट हो आणि ते कॉन्ट्रॅक्ट होऊन मग त्यातलं जे कंजेशन होतं ते सगळं कमी होऊन जातं. त्यासोबतच कार्डियक कॉन्ट्रॅक्शन पण वाढतं. कार्डियक कॉन्ट्रॅक्शन जर चांगलं झालं तर बॉडीला ब्लड भेटणार, जेवढा ब्लड पाहिजे तेवढं भेटणार, मग बॉडी डिमांड करणार नाही, त्यामुळे वर्कलोड पण कमी होऊन जातो. आणि हे सगळी ॲक्शन कशी होती, हे डिगॉक्सिन काय करतं, तुमचं AV नोडचं कंडक्शन कमी करतं, त्यामुळे सगळं स्लो होणार, वेंट्रिकल रेट कमी होणार, त्यामुळे वेंट्रिकल्सला कॉन्ट्रॅक्ट व्हायला जास्त टाईम भेटणार आणि त्यामुळे वेंट्रिकलचं प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन होणार. पण ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये सगळं स्लो होतं आहे, त्यामुळे डिगॉक्सिनमुळे हार्ट रेट कमी होतं. पण तरी पण डिगॉक्सिन इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर कार्डियक फेलियर, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता हे ड्रग ऑफ चॉईस तर आहे, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. आपल्याला तिथे कार्डियक फेलियर म्हटलं खूप सिरियस सिच्युएशन, आपल्याला हा ड्रग वापरावाच लागतो. पण डिगॉक्सिन इज खूप जास्त टॉक्सिक ड्रग. म्हणजे आपण पहिला डोस दिला आपल्याला कॉम्प्लिकेशन्स दिसतात. पेशंटमध्ये लगेच नॉशिया वॉमिटिंग सुरू होतं आणि अरिथमिया पण होतं. अरिथमिया का होतं, कारण आपण मगाशी सांगितलं की डिगॉक्सिन काय करतं, AV नोड कंडक्शन कमी करतं आणि हे AV नोड कंडक्शन कमी केल्यामुळेच अरिथमिया बसतो पेशंटमध्ये. सो डिगॉक्सिन हा टॉक्सिक ड्रग आहे, ह्याचे बरेच कॉम्प्लिकेशन्स दिसतात. सगळ्यात मेन कॉम्प्लिकेशन आपल्याला दिसतं की पेशंटमध्ये लगेच पहिला डोस दिल्या नॉशिया वॉमिटिंग दिसतं आणि अरिथमिया दिसतं. अरिथमिया का दिसतं, कारण डिगॉक्सिनची ॲक्शनच अशी आहे की ते AV नोडचं कंडक्शन कमी करतं, त्यामुळे आपल्याला इथे अरिथमिया दिसतं. आणि हे सगळं करण्यासोबतच हे तुमचं रिनल फंक्शन पण हॅम्पर करतं. त्यामुळे डिगॉक्सिन जरा डेंजरस ड्रग आहे, पण आपलं काम होतं आहे, कार्डियक फेलियर ट्रीट होतं आहे, सो त्यामुळे हे यूज केलं जातं. सो आपण जेव्हा प्रॅक्टिकली हे देतो तेव्हा असं पेशंटला सांगायचं की दर संडेला ही गोळी स्किप करा. आता संडे का सांगायचं की संडे सुट्टीचा दिवस असतो, सो गोळीपासून पण सुट्टी. सो याला आपण म्हणतो ड्रॉप आउट डे, म्हणजे पेशंटला सांगायचं की दर संडेला ही गोळी स्किप केली पाहिजेस तू. आता थर्ड येतं AC इनहिबिटर्स. आता इनिशियली आपण जेव्हा पॅथोफिजिओलॉजी बघत होतो तेव्हा आपण ह्याला रबर बँडसोबत कम्पेअर केलं की रबर बँड कसं सारखं ओढून ताणून त्याची एका पॉईंट इलॅस्टिसिटी जाती, तसंच आपल्या हार्टची पण जे आपले कार्डियक मसल्स आहेत त्यांची पण इलॅस्टिसिटी जाते, त्यामुळे हायपरट्रॉफी होतं, ज्याला आपण म्हणतो लेफ्ट वेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी.
सो इथे आपण सांगितलेलं की कार्डियक मसल्सची इलॅस्टिसिटी कमी होती, ते एकदम लूज होऊन जातात. सो ही जी इलॅस्टिसिटी कमी झाली आहे ती इलॅस्टिसिटी परत रिस्टोर करण्यासाठी पण आपल्याला ड्रग द्यावा लागेल. सो हार्टची इलॅस्टिक प्रॉपर्टीज परत रिस्टोर करण्यासाठी आपण देतो AC इनहिबिटर्स. AC इनहिबिटर्समध्ये आपण देतो टॅबलेट रॅमिप्रिल. हे रॅमिप्रिल 2.5 mg OD दिलं जातं. सो AC इनहिबिटर्स काय कामाचे आहेत, हे तुमच्या हार्टची इलॅस्टिक प्रॉपर्टी परत रिस्टोर करून देतात. जे आपण सांगितलेलं रबर कसं एकदा ढिला झाला की तो परत काही कामाचा नसतो, तसंच कार्डियक मसल्स पण एकदम इलॅस्टिसिटी त्यांची गेली असते, एकदम ढिले पडून जातात. सो ही जी इलॅस्टिसिटी कमी झाली आहे, ते जे लूज झाले, त्यांची जी हायपरट्रॉफी झाली आहे, त्यांना परत नॉर्मलला आणायचं. त्यांची जी इलॅस्टिक प्रॉपर्टी होती, इनिशियली जी इलॅस्टिक प्रॉपर्टी होती तसं त्यांना नॉर्मलला आणायचं, त्यांची इलॅस्टिक प्रॉपर्टी रिस्टोर करायची. ह्यासाठी आपण देतो AC इनहिबिटर्स. ह्यात येतं टॅबलेट रॅमिप्रिल, हे 2.5 mg OD दिलं जातं. सो आपण कार्डियक फेलियरची ट्रीटमेंट काय काय बघितली. पहिलं तर आपण सांगितलं की पेशंटला कंप्लीट बेड रेस्ट सांगायची, मग त्यासोबतच पेशंटला प्रॉपर पोझिशन देऊन ठेवायची, मग सॉल्ट आणि वॉटर इंटेक रेस्ट्रिक्ट करायला सांगायचा आणि कॉजला ट्रीट करायचं. मग सगळ्यात मेन ड्रग्स काय सांगितलं आपण, ड्रग्सचं आपलं 2 एम होतं ड्रग्स द्यायचं. पहिलं तर आपल्याला कंजेशन कमी करायचं आणि सेकंड हार्टची पंपिंग कॅपॅसिटी वाढवायची. कंजेशन कमी करण्यासाठी आपण देतो डायरेटिक्स आणि पंपिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवण्यासाठी आपण देतो डिगॉक्सिन. डिगॉक्सिन इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर कार्डियक फेलियर आणि हे कार्डियक ग्लायकोसाइड आहे. मग नेक्स्ट जे कार्डियक मसल्सची इलॅस्टिसिटी कमी झालेली असती ते इलॅस्टिक प्रॉपर्टीज रिस्टोर करण्यासाठी आपण देतो AC इनहिबिटर्स. यात आपण देतो टॅबलेट रॅमिप्रिल 2.5 mg OD.